पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. सामंत, रागू नकोस. माझं ऐकून घे. मी ऐकणार नाही. सगळ्या गोष्टी गुपचूप केल्यास. आता समजूत घालशील. मला आमच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. ज्या देवधरांना तू देव माणूस वगैरे मानतोस त्यांच्याशी असं वागायला नको होतंस. आम्ही कोण चायला? देवधरांचा शब्दनशब्द मी पाळला. काय सांगतोस? त्यांनीच सल्ला दिला. बरोबर 4 महिन्यांपूर्वी मला काळजी होती किरणची. कारण बायकांनाच तो सगळा इमला हवा असतो. तिला त्या मानाने लवकर पटलं. तिच्या आईचं मन तयार करायला जो काय वेळ मोडला तेवढाच. बाबासाहेबांचा प्रश्न नव्हता. बाबासाहेब म्हणजे बाबा नाही, दादा. माझा नेहमी घोटाळा होतो. तिचे वडील. त्यांना काही सांगितलं की ते आकाशाकडे हात उंचवतात. म्हणतात राम ऐकतोय त्याला सांगा. सामंत गप्प झाला. हळूहळू शांत झाला. दुकानात कस्टमर्स कमी झाले तेव्हा तो पुन्हा जवळ आला. म्हणाला, चायला आम्ही भोटच. आमच्या लग्नात आम्ही सगळे तसलाच पारंपरिक मूर्खपणा केला. हॉल मिळवण्यासाठी भेंचोद 1 आठवडा गेला. मग पत्रिका, प्रूफ तपासणं, पाकीट, स्टॅम्प, पत्ते, याद्या. ज्यांना विसरलो त्यांच्या शिव्या. आहेर, मानपान, भटजी, जेवणावळ. ऑल ब्लॉग्स. श्री, जस्ट बिलीव्ह. अजून कर्ज फेडतोय. देवधरांकडूनच घेतले होते. लोक जेवले आणि विसरले. लोक दोन्ही विसरतात. जेवणावळी घातल्या तरी आणि चुकवल्या तरी. देवधर म्हणाले, आहारी जाऊ नका. ताठ राहा. लग्न हा एक वैयक्तिक सोहळा आहे. पै न पै वाचवा. जे तुमचेच आहेत त्यांचा गैरसमज व्हायचा नाही. जे जेवणापुरते जमतात त्यांना घाबरायचं नाही. संसार जेवढा सजवता येईल तेवढा सजवा. काय काय घेतलंस? फ्रीजपासून सगळ्या गोष्टी. हे सगळं मस्तच झालं. आता तुझ्या घरच्या मंडळींची प्रतिक्रिया सांग. मी सामंतांकडे पाहिलं. माझ्या नजरेतून ते जे समजायचं ते तो समजला. आत्ताच सांग असं नाही. जमेल तेव्हा सांग. असं म्हणत तो दुकानातल्या समोरच्या काउंटरवर गेला. सामंत खनपटीला बसला असता तरी मी काय सांगू शकणार होतो? काय म्हणजे किती? मी कोणत्याही मुलीशी लग्न करावं माझी मुळीच हरकत नाही. असं आई जे जाता येता ऐकवत होती ते किती वरवरचं होतं ते सामंतला सांगणार. किरणचं सौंदर्य, सोष्टत्व, बांधा पाहिल्यावर आपण हिच्या आसपास फिरकूही शकणार नाही. ह्याची जाणीव झाल्यावर मनोरमा वहिनीने बोलणं सोडलं. हे सांगणार? आई तर गप्पच होती. पण फक्त 2च दिवस. बाळ अरविंद उघड उघड वैतागलेला होता. पार्टनरने खोली विकल्यापासून मी घरीच होतो. स्वयंपाकघरात झोपायला मी नकार दिल्याने त्यांच्या सुखावर वज्राघात झाला होता. खुश होता फक्त एक निरागस जीव, रंजन. त्याच्याशी मनापासून खेळणारा, खोटं खोटं भांडणारा, गाणारा, चिडवणारा. गोष्टी सांगणारा काका त्याला जास्त वेळ मिळत होता. आमच्या दोघांचा रोजचा लुटूपुटीचा खेळ पाहून आई एकदा म्हणाली,
तुझा मुलगा फार भाग्यवान असेल. कसा काय? तू त्याला फार चांगलं वाढवशील. अजून वेळ आहे. लग्न ठरलंच आहे. नंतर काय वेळ लागतो? मुख्य प्रश्न जागेचा आहे आई. तुझ्या बाबतीत सगळं नीट होईल. पटकन ब्लॉक घेशील. कळणारही नाही. असं का म्हणतेस? ब्लॉक घेतल्यावर तुला कोण ह्या चाळीत ठेवतंय? आई गप्पच बसली. तिचा चेहरा बदलला. का बोलत नाहीस? माझं आयुष्य इथंच जायचं, ह्या खोलगटात. तुम्ही राजाराणी मजेत राहा. याचा अर्थ काय? माझं आणि मनोरमेचं आता ठीक जमलंय. तुमचं किती पटतं ते मला माहीत आहे. अरे आता भांड्याला भांडं लागायचंच. फक्त ते किरणच्या बाबतीत जगावेगळं घडेल असं. हे बघ, मी काही एवढा विचार केला नाही. पुढचं पुढं बघू. पुढचं पुढे वगैरे काही नाही. तुला यावं लागेल. मस्त घर लावून दे तुझ्या पद्धतीने. मी आणि तुझ्या बायकोला? वेडा की काय? अरे तुझी बायको इतकी कर्तबगार, स्मार्ट. तिला माझी गरजही पडणार नाही. तू असं ठरवलं असलंस तर बोलणं खुटलं. ठरवलं वगैरे काही नाही. पण आता इथं कसं माझी ओळखीची सगळी माणसं जवळ आहेत. कुठं जायचं ठरवलं की 6 महिन्यात तू घर सोडत नाहीस. आता जाता येता पळापळ करायचं माझं वय आहे का श्री? कधी आलं मनात? तर इथं माझी मी स्वतंत्र आहे. घाटकोपर, मुंबई, अंधेरीला नेऊन टाकलंस तर कसं व्हायचं? त्यापेक्षा रंजनला नेत जा. अरविंदला अधूनमधून बोलावत जा. त्याला दुसरं कोणी नाही. बोलता बोलता पुढे मी विषय वाढवू नये म्हणून आई आत निघून गेली. रंजन पुन्हा मला येऊन चिकटला. हा वेडा पोरगा मी घरी जाईपर्यंत जेवायला थांबलेला असायचा. कधी कधी झोपायचा, पण मार खाऊन. हा माझ्याशिवाय कसा राहील? एके दिवशी किरण अचानक दुकानात आली. असेच चला. कुठे? दुकानातून बाहेर पडा मग सांगते. आम्ही चौपाटीवर आलो. किरण आनंदाने फुलली होती. तिचे डोळे चमकत होते. आनंदाने ती काठोकाठ भरून वाहत होती. वाळूत बसल्या बसल्या ती म्हणाली, आपल्याला जागा मिळाली. काय? जागा मिळाली? कुठं? कुठे काय? पैसे भरले त्याच सोसायटीत. इम्पॉसिबल. दीनदयाळ त्या दिवशी म्हणाला. दुसऱ्या सोसायटीत नंबर लागेल म्हणून. म्हणू दे. मी सांगते ते ऐका. नंबर लागला म्हणून समजा. कसा पण? दमयंतीने ब्लॉक सोडला. खरं? येस. असं कसं? ती लग्न करून चालली कॅनडाला. किती दिवस? सध्या 10 वर्षांसाठी. 10 वर्ष म्हणजे कायमचं समजायचं. मी आवेगाने तिचा हात धरला. माझ्या स्पर्शातली उत्सुकता. तिला सगळं सगळं सांगून गेली. ती माझ्या जवळ सरकली. कमरेभोवती हात टाकून मी तिला जवळ ओढली. किरणचा सहवास, तिचा स्पर्श, तिची मिठी, तिचं चुंबन, यात केवढी नशा होती. त्याचा त्या दिवशी प्रथमच अनुभव आला. शरीरातला अणुरेणू, रक्ताचा प्रत्येक थेंब, त्याचा त्या दिवशी प्रथमच अनुभव आला. डोळे तिच्याशिवाय दुसरं पाहायला तयार नव्हते. तिच्याशिवाय आम्ही दुसरं ऐकणार नाही हे कानांनी ऐकवलं. घडला तर तिचा स्पर्श.
सगळ्यांना किरण हवी होती. ॲट अ टाईम पार्टनरने एका शब्दात हे सगळं सांगितलं होतं. स्त्री पुरुषाला चार्ज करते. सगळं शरीर इलेक्ट्रिफाय होतं. पार्टनरने शब्द दिला, किरणने अनुभव दिला. शीतयुद्ध बरेच दिवस टिकलं. सकाळच्या चहाच्या वेळी एके दिवशी अचानक विषय निघाला. आईने विचारलं, का रे बाबा, काय काय करायचं ठरवलं आहेस? कशाचं? लग्नाचं. करणार आहे. ते माहीत आहे. कधी, केव्हा, कुठे आणि आम्ही काय काय करायचं ते सांगून ठेव. अरविंद म्हणाला, शक्यतो रविवार बघ. रजेचा प्रश्न नाही पडायचा. ऑल राईट. आणि हे बघ, किरणच्या वडिलांना सांग, जे काय ठरवायचं असेल ते इथं ठरवायला या. रितसर. आम्ही आहोत अजून. काय ठरवायचं? मी शांतपणाने विचारलं. देणी-घेणी, मानपान सगळंच. आणि तसं काही करायचं नसलं तर? याचा अर्थ तू सगळं ठरवलेलं दिसतंय, आई म्हणाली. सारखे तिकडेच पडलेले असतात. विचारतंय कोण आपल्याला? मनोरमेने आपली हजेरी लावली. काय ते सांगून टाक. डोक्याला ताप नको उगीच. अरविंदकडे पाहत मी म्हणालो, लग्न रजिस्टर करायचं आहे. ऐकलत? वहिनींनी अरविंदला विचारलं. आणखीन? भुवई उंचावत अरविंदने पुन्हा प्रश्न टाकला. नो हॉल, नो जेवणावळी, नो पत्रिका, नो रिसेप्शन, नो बँड, नो आहेर. हुंडा? आईने विचारलं. एवढं सगळं नाही म्हणजे हुंडाही नाही. मनोरमा काहीशा चिडक्या स्वरात म्हणाली. मग काय? किरणच्या घरी त्या योजनेचं नक्कीच जोरदार स्वागत झालं असणार. स्वागत कसलं? तिथेच ती योजना तयार झाली. हा सारखा तिकडे. ह्याचं पाणी त्यांनी बरोबर ओळखलं असणार, अरविंद म्हणाला. पाठोपाठ आई म्हणाली, जावई हो म्हणाला म्हणजे इतरांना गुंडाळायला सोपंच. मीटिंग हा म्हणता बरखास्त झाली. पुढची बोलणी आमची आमच्याच घरात फिसकटली. कामावर जाण्यापूर्वी आतल्या आत उकळत पण सारवलेल्या आवाजात अरविंदने विचारलं, जागेचं काय करणार आहेस? प्रश्न विचारला गेला त्याच क्षणी एक कल्पना सुचून मी म्हणालो, घाबरू नकोस. तुझा 12 मास हनीमून चालू दे. मी इथं राहणार नाही. घर जावई करून घेतायत वाटतं. अरविंदची धाव इथपर्यंत जाणार होती. मी एकदम संतपणे म्हणालो, किरणच्या वडिलांनी ब्लॉक दिला. आई लगेच अबोला सोडत म्हणाली, हो का रे? कुठे? बोरिवलीला. केव्हा मिळणार? का मिळाला? आणखीन 3 महिने आहेत. किती पडले? हिशोब व्हायचाय. प्रथम 12,000 भरायचे होते. ते किरणच्या वडिलांनी भरले. आई कौतुकाचा एक शब्दही न बोलता स्वयंपाकघराकडे वळली. मनोरमा अकारण अरविंदवर ओरडली, थांबलात काय? नेहमीची गाडी चुकवायची आहे का? ब्लॉक ताब्यात आल्यावर लग्नाची नोटीस द्यायचं आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे दादांनी ब्लॉक ताब्यात आल्यावर प्रवेश कधी करायचा तो दिवस आणि मुहूर्त काढून दिला. दिलेल्या मुहूर्तावर आम्ही सगळ्यांनी ब्लॉकमध्ये प्रवेश केला. बरोबर आणलेल्या श्री गजाननाच्या मूर्तीची, कलशाची दादांनी साग्र पूजा केली. मंत्रपठण केलं. आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला.
पेढे वाटले. किरण सगळ्यांना उत्साहाने घर दाखवित होती. आई, तुमचं काय बाबा, असं मला म्हणत दरवाजाच्या कडेपासून प्रत्येक वस्तूची किंमत विचारत होती. तिला माझ्या ह्या वैभवाबद्दल, भाग्याबद्दल मुळीच कौतुक नव्हतं. हे केवळ तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं. हे सगळं अरविंदचं व्हायला हवं होतं. मधून मधून ती त्या दोघांशीच बोलत होती. आमचं चाळीतलं दार फक्त झोपताना बंद राहत होतं. तरी आईला डिंगडॉंग बेल हवी होती आणि दरवाजाला यू फाइंडर हवा होता. तिने चौकशी करताच मी म्हणालो, आई, एका रकमेने पैसे भरले तर हा संपूर्ण ब्लॉक 35,000चा आहे. तेव्हा कडीचे किती, खुंटीचे किती हे कसं सांगू? तरी तिने जाताना विचारलं, मला सगळ्या वस्तूंच्या किमती कागदांवर लिहून कळवशील का? ब्लॉक घ्यायचाय? मी रे कसली घेते? माझ्या मेलीजवळ आहेच काय? माझी हौस संपली. तुझ्या वडिलांनी कधी विचारलं नाही अरविंद मार्गाला लागला म्हणजे? आई, मनात आणलं तर अरविंद आज ब्लॉक घेऊ शकतो. छे छे, भलतंच. त्याच्या परिस्थितीची तुला कल्पना नाही. त्याला कुणी देणारही भेटणार नाही. ब्लॉक पाहायला आलेल्या जवळजवळच्या म्हणतात त्या माणसांपैकी कुणीही फुललेलं नव्हतं. दादा मुक्त म्हणून, बाकीचे विरक्त म्हणून. अपवाद फक्त किरणच्या आईचा. येत्या गुरुवारी तुम्ही दोघांनी रजा घ्यायला हवी. का? रजिस्ट्रारच्या ऑफिसात जायचं आहे. सह्या झाल्या की दादांच्या तर्फे ताजमहालमध्ये पार्टी आहे. ताजमध्ये? डोळे विस्फारित अरविंदने विचारलं. होय. रमा, ऐकलंस का? ताजमध्ये पार्टी. मनोरमा निर्विकारपणे म्हणाली. त्यात नवल काय? बाकीचा केवढा खर्च त्यांनी वाचवलाय. किरण, अगदी मोकळेपणाने बोलशील? असं का विचारता? माझ्यासाठी मन मारत असशील असं केव्हा केव्हा वाटतं. तुमची शपथ, तसं मनात आणू नका. मग सांग, लग्नाच्या बाबतीत आपण सगळ्यांना धक्का दिलाच आहे, पण तुझं काय? कशाबद्दल? तुम्ही 3 आणि आम्ही 4.5 अशी 7.5 माणसं लग्नाला. दमयंती 8 झाली. 8 कशी? ती हाफ मॅडच. हाफ मॅड काय? मग ब्लॉक घेते काय सोडते काय म्हणूनच आपल्याला मिळाला ना. तिच्यामुळे नाही पार्टनर. तो हाफ मॅड येणार नाही का? मग 8.5 होतील. तो हाफ मॅड? ही जेम अप. आता कसं ते जाऊ दे. मला दुसरंच विचारायचंय. विचारा. मी एकाएकी गंभीर झालो. सावकाश म्हणालो, किरण, आयुष्यात हे असले क्षण एकदाच येतात. त्या सोहळ्याबद्दल आपण वर्षानुवर्ष स्वप्न पाहत असतो. एकदा एक क्षण निसटला की निसटला. माझ्यासाठी मन मारू नकोस. कशाबद्दल पण? अजून सांग, तुला रिसेप्शन वगैरे हवं आहे का? वेळ गेलेली नाही. नंतर कायम हुरहुर. मी एकदा निर्णय दिला की दिला. मी त्यावर पुन्हा विचार करीत नाही. आणि हे माझं प्रत्येक बाबतीत असतं. आवडलं आवडलं, नाही आवडलं नाही आवडलं. जोडलं जोडलं, तोडलं म्हणजे तोडलं. मी हादरलो, अस्वस्थ झालो. किरणचं लक्ष होतंच. काय झालं? चेहरा का उतरला? लपवणं आवडत नाही म्हणून सांगतो. तुझ्या तोडलं की तोडलं ह्या विधानाला घाबरलो मी.
न बोलता किरणने पटकन माझा गालाचा मुका घेतला. आणखीन एक विचारायचं आहे. विचार. कोणतेही सोहळे नाही म्हणजे हनीमून पण नाही? असं मी कधी म्हणालो? घरासाठी एकूण एक पैसे जमवा, हे मी देवधरांचं ऐकलेलं आहे. पण तरी हनीमूनसाठी 1000 बाजूला आहेत. खरंच? ऑफकोर्स. माथेरान, महाबळेश्वर म्हणशील तिथे. आणि वेडाबाई, आपल्या खोलीचं दार लावलं की 4 दिवस बाहेर दरवाजावर माथेरानची पाटी आहे की महाबळेश्वरची, हू केअर्स. किरण मस्तपैकी लाजली. पण सांग ना, असं वाटतं. बोल की. ज्या वास्तूत आपला संसार बहरणार त्या वास्तूनेच आपलं पहिलं वैलं मिलन पाहावं. केवळ ह्याच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या हॉटेलात. भाडोत्री पलंगावर किरणने माझ्या होठावर तिची बोटं ठेवली. रजिस्ट्रारच्या ऑफिसात दमयंती, अरविंद, मनोरमा आणि रंजन, दादा आणि किरणची आई. हे काय? आई कुठाय? तिला बरं नाही. मनोरमेने मला एका बाजूला घेऊन सांगितलं, त्यांना हे असलं सया वगैरे करून केलेलं लग्न मान्य नाही. मग जेवायला? तिथंही येणार नाहीत त्या. एवढ्या भारी हॉटेलात माझं गबाळं ध्यान कसलं नेता, असं म्हणाल्या. मी म्हणालो, मी तिला घेऊन येतो. जाऊ नका, त्या यायच्या नाहीत. तुम्ही त्यांना दिलेल्या साडीची घडी त्यांनी मलाच मोडायला दिली. ही पहा. माझं आता लक्ष गेलं. मनोरमा नऊवारी पातळात होती. आता ह्यातलं सामंतांना काय काय सांगणार? सामंत ग्रेटच. एकाएकी त्याला माझ्याबद्दल इतकं का वाटायला लागलं? त्याने दुकानात पार्टी जाहीर करून टाकली. पार्टीचं कारण कुणालाही कळू दिलं नाही. किरणला तिच्या घरी निरोप पाठवून बोलावून घेतलं. देवधरांनी नेहमीपेक्षा 15 मिनिटं दुकान आधी बंद केलं. शोकेसस, कपाट मागे सरकवण्यात आली. वस्तूंनी आपापल्या नेहमीच्या जागा सोडतात. आपणही निरनिराळ्या जागेत आलो आहोत असं वाटलं. मध्यभागी भारतीय बैठक करण्यात आली. सामंत सारखा मध्ये मध्ये म्हणत होता, तुम्ही लेको रिस सोडलीच म्हणून आम्ही सोडणार नाही. तुम्ही रिसेप्शन टाळा, आम्ही तरीही पार्टी करणारच. किरण दुकानात आल्याबरोबर सामंतने तिला गजरा दिला. तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतात. देवधर आणि कंपनी. डिस्पेन्सिंग कमेंट्स. जे समजायचं ते समजले. टाळ्यांचा गजर झाला. मग माझी जाहीर चौकशी. सगळे तुटून पडले. देवधर धावले. त्यांनी छोटं भाषण केलं. चाकोरी सोडण्याचं मी धाडस दाखवलं त्याबद्दल माझं अभिनंदन केलं. मग सगळी शांत झाली. सामंतने खाद्यपदार्थांचा दणका उडवून दिला. काय खावं काय नको असं होऊन गेलं. मग सामंत काहीतरी बोलायला उभा राहिला. मित्रांनो, आपापल्यातल्या एका मित्राचं अखेरीस शेपूट तुटलं. आपण ब्रह्मचारी असा रुबाब त्याला आता करता येणार नाही. आपल्याला एक समदुःखी मिळाला. आपण त्याचं अभिनंदन करू. टाळ्या. आपण अनौपचारिकरित्या जमलो आहोत. जरा गप्पा करू. भाषणं ठोकण्याचा हा प्रसंग नाही. कारण आपल्या ह्या मित्राला आता जन्मभर भाषणंच ऐकायची आहेत. आज गप्पा गोष्टी करू. गोष्टी सांगायच्या पहिल्या रात्रीच्या. प्रत्येकाने आपला हनीमून
कसा पार पाडला हे सांगावं, म्हणजे श्रीला नवीन टिप्स मिळतील. श्रीने शेवटी सांगावं, म्हणजे हे शास्त्र आणखीन पुढे गेलं आहे का हे आपल्याला समजेल. प्रारंभ जुने आणि जाणते श्री देवधर करतील. पुन्हा टाळ्या. देवधर खरंच सरसावले. मग आणखीन टाळ्या. धीर गंभीरपणे देवधर म्हणाले, कुणीतरी केव्हा तरी लग्नाच्या पहिल्या रात्रीचा किस्सा आपापल्याला विचारावं असं खूप दिवस वाटत होतं. माझ्या आयुष्यात पहिली रात्र फार उशिरा उगवली. मावळली कधी हे मात्र समजलं नाही असं मी म्हणणार नाही, कारण रात्रभर आम्ही जागेच होतो. देवधरांनी इथं पहिली टाळी घेतली. किरण मला नजरेने विचारत होती, तुमची वेळ आली की तुम्ही काय सांगणार आहात? खरंच काय सांगणार? आम्ही सह्या केल्या, एकमेकांना हार घातले. मी घरच्या अंदाजाने तोंड करून आईला अभिवादन केलं. आकाशाकडे पाहत बाबांचे आशीर्वाद मागितले. तिथून देवळात शेजारच्या पार्टनरच्या खोलीकडे बघत क्षण दोन क्षण थांबलो. त्याच्या सदिच्छा मागितल्या. तिथून घरी. आईच्या पायावर अक्षरशः डोकं टेकवलं. त्या क्षणी बाबांची तुफान आठवण झाली. स्पर्शात मला बाबांचा भास झाला. किरणकडे पाहत आई म्हणाली, माझ्या मुलाला सांभाळ, कुठल्या कुठे गेलात माझ्यापासून. असं का म्हणता? आपण सगळी तिकडेच राहणार आहोत. किरण पटकन म्हणाली, छे, मी कशी येते? का? माझं तंत्र सगळं निराळं आहे. झुरळाप्रमाणे आईने विषय झटकला. मी बाहेरच्या खोलीत गेली. पाठोपाठ मी पण गेलो. आईने पलंगाखालची ट्रंक ओढली. अनेक गाठोडी उलटसुलट करीत एक पेटी काढली. त्या पेटीतून तिने चकचकणाऱ्या 4 सोन्याच्या बांगड्या काढल्या. किरण समोर धरत ती म्हणाली, बघ होतात का? माझ्यासमोर घाल. किरणला त्या सैल झाल्या. आई म्हणाली, अंदाजाने माप दिलं होतं. एवढीशी आहेत, चवळीच्या शेंगेसारखी. हळूहळू भरशील, मग होतील. आई मग माझ्याजवळ आली. तिने पाकीट पुढे केलं. हे तुला 500 आहेत. काहीतरी कर ह्याचं आणि मला दाखव. जरा वेळ गप्प बसून ती म्हणाली, मी हे एवढं दिलंय हे त्या दोघांना कळून देऊ नका. का? त्यांना आवडणार नाही? किरणने विचारलं. लगेच त्यांना सावरून घेत आई म्हणाली, छे छे, तसं मनातही आणू नकोस. दोघं सरळ स्वभावाची आहेत. अरविंद तर लग्न ठरल्यापासून विचारतोय श्रीला काय द्यायचं म्हणून. मी म्हणाले, तू काय आणि मी काय? सारखंच, मी देईन काय द्यायचं ते. तुम्ही लग्नाला जा फक्त. श्री म्हणतोय तर घ्या रजा, तेव्हा त्याचा प्रश्न नाही. आणि समजा त्यातून मनोरमा काही बोललीच तर मी सांगेन, बाई ग, हे मी माझं श्रीधन होतं ते मोडून त्यातून केलंय. आई, काही अडलं होतं का? कशाचं? दागिने मोडून काही करायचं? तुझी आई अडाणी गोळा, ती नोकरी थोडीच करते. माझ्या दोन्ही सुना कशा स्मार्ट, त्यांना मी बापडी काय देणार रे? नेहमीच्या स्वरात आईने नेहमीचा युक्तिवाद केला. आम्ही निघालो. पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं? आम्हाला दोघांना एकाच मिठीत घेत आई म्हणाली, मी आज एकटी पडले. भलतंच काय बोलतेस? हुंदके देत ती म्हणाली, माझे काही फार दिवस राहिलेले नाहीत. श्री, मला विसरू नको.
मला तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. वेळ आली की दोघं कशी जीवागरी बोलतात तुला माहीत आहे. तिकडे चल अशीच. वेळ आली की यावंच लागेल. वेळेची काय वाट पाहतेस? सांगेन केव्हा तरी. मला कुणी नाही एवढं लक्षात ठेव. काही चुकले असेल आई, मला सोडू नका. किरणला घेऊन मी जेव्हा टॅक्सीत बसलो तेव्हा माझा चक्क अर्जुन झाला होता. आईचं एरवीचं वागणं आणि आत्ताचं डोळ्यातलं पाणी, काय खरं काय खोटं. ताजसारख्या आलिशान हॉटेलात वेळ झपाझप संपावा यात नवल काय. तिथलं वातावरण पाहिल्यावर एकच विचार मनात आला. दुनिया पैसे वालो की है. झुकणे वाले तेच आहेत. दादांच्या घरून आम्ही त्या उभयंतांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा संध्याकाळचे मध्ये 7-7:30 वाजले होते. काय गंमत असेल. मांगल्य आणि कारुण्य दोन्ही रसांची उधळण करणारी सनई नव्हती. निरोपादाखल डोळ्याकडे रुमाल नेणारे सगळे सोयरे नव्हते. तरी तो क्षण इतका प्रखर होता की टॅक्सीत बसण्यापूर्वी किरणने आईला कडकडून मिठी मारली. दोघी आस्वाद चिंब झाल्या. त्या प्रसंगातून किरणच्या शीतप्रज्ञ वडिलांनी सुटका केली. त्यांनी आईला आत नेलं आणि मला केवळ नजरेनं खुणावलं. टॅक्सीत किरण रडत होती. काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही. नव्या घरात आम्ही दोघांनीच प्रवेश केला. मी म्हणालो, किरण इथंच थांब. तिचा हात मी हातात घेतला. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत मी म्हणालो, आपण इथून आज 7 पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहे. पावलागणिक ती तथास्तू म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाही हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसशील तर उत्तमच. पण असलीस तर इतकंच सांगेन की मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल. मला माणूसच मान, म्हणजे कळत नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचंही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो. जीवात जीव असे तो मी तुला सांभाळीन. आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन की आपल्या ह्या घरात, संसारात तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधी घडणार नाही. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे मला पत्नी हवीच होती. मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवी आहे. होशील? ऐकता ऐकता किरणच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मला दारातच कडकडून मिठी मारली. चुंबनांचा वर्षाव केला. तिच्या भरून आलेल्या पापण्यांवर मी पापणी इतकाच हलका होत ओठ टेकले. अश्रूंना चव असते हे मला प्रथम समजलं.